हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात सर्वे? दिवाळी चालू आहे, पाहुणे येत आहेत, ते जात आहेत, घरी जे पण येत आहेत ते जात आहेत ते मला बोलत आहेत. आम्हाला वाटलं तू ब्लॉग बनवत असशील, आम्हाला पण घेशील तुझ्या ब्लॉग मध्ये. एक दोन ब्लॉग काय अपलोड केले मी, सर्वांना वाटलं मी डेली ब्लॉगर आहे. सो मला पण वाटलं की बनवूयात एखादा दिवाळीचा ब्लॉग. तर दिवाळीमध्ये खूप काही गोष्टी घडल्या, चांगल्याच घडल्यात सर्व. सगळ्यात पहिले तर हे असं डेकोरेशन केलंय, तोरण वगैरे. आणि दुसरी गोष्ट, दिवा लावतीये रोज हा, आणि तो 5 मिनिटातच विझतोय हवेमुळे. तर दिवा लावून काही फायदाच होत नाहीये तिथे. आणि स्कूटी घेतल्यापासून तर सारखंच ट्रॅव्हलिंग चालू आहे. पुण्यामध्ये पण शॉपिंगसाठी खूप दिवस फिरले वगैरे, आणि पुण्यातून गावावरून 100 किलोमीटर स्कूटी चालवत आले. सो आणि दिवाळी मध्ये तर मला तसं काही फराळ एवढं आवडत नाही, करंजी सोडून. पण सर्व दिवाळी उठली आहे तोंडावर. आता ही सर्वात ठीक करण्यामध्ये दिवस जातील. एनिवेज हे तर होतच राहतं आणि ते ठीक पण होत राहतं. बाकी गावाकडे आहे तर गावाकडे असं वातावरण आहे, छान वातावरण आहे, छान वाटतं गावाकडे पण. मला आवडतं. पहिले मला असं वाटायचं फक्त सिटीमध्येच राहावं, आता आवडतं गावाकडे पण. आणि ते रस्त्याचे काम चालू आहेत, सो माझ्या पूर्ण गाडीचे हाल झालेत. हे असं तुटल्यामुळे खूप वाईट वाटतंय माझ्या मनाला. काय करू नाही शकत. माझा खूप जीव आहे गाडीवर, सर्वांचाच असतो. आणि या सर्व आमच्या गाया म्हशी, या सर्व आमच्या लक्ष्मी आहेत. ऑल्सो ह्या पण न्यू ॲडेड आमची लक्ष्मी आहे. ही आमची सर्वात पहिली जुनी पल्सर आहे. हिचा पूर्ण खटारा झालाय, पण माझे पप्पा तरी पण यूज करतात गुरांचं खाणं वगैरे आणण्यासाठी. अजून ह्या पल्सर नंतर अजून 2 पल्सर आले. एक पल्सर पुण्यामध्ये, एक आता पप्पा घेऊन गेलेत आजीला सोडवायला. आणि ही माझी गाडी. अजून ह्या गाया तर चांगल्या आहेत, ह्या छोट्या पण चांगल्या आहेत. पण ह्या दोघी, ही आणि ह्या दोघी मला जवळ सुद्धा येऊन देत नाहीत. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे ह्या दोघींचा. मागे शेण वगैरे पडले तर मी लक्ष नका देऊ त्याच्याकडे, पण मी यांच्या जवळ जरी गेले ना, आज मी व्हिडिओ बनवते म्हणून की काय माहित नाही, पण हे मला एकदम असं इथे पाय टाकून पूर्ण मारायला धावतात वगैरे. आज काय माहिती कुठून सूर्य उगवलाय, आज माझ्या जवळ आले नाही की त्यांना माझ्यासोबत व्हिडिओ मध्ये यायचे माहित नाही. आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण अशा शांत उभ्या होत्या, माहित नाही नेहमी का मला मारत असतात. जेव्हा पण त्या मला मारतात ना, तेव्हा माझे पप्पा लगेच बोलतात, चल उभी राहा तिथे, बघतो मी तुला कशी मारते. आणि मी बोलते, नको पप्पा, त्यांना मारायचं ते मुके जनावर आहेत, पण मला माझे कर्म नाही खराब करायचे, माझ्यामुळे त्यांना मारलं गेलं वगैरे. सो मला नाही आवडत माझ्यामुळे त्यांना मारायला वगैरे. नाही जवळ येऊन देत तर नाही येऊन देत. छान हवा सुटली आहे सगळीकडे, मस्त वातावरण झालंय. आकाश तर बघा किती सुंदर दिसतंय. बाकी म्हणजे मला हे वातावरण आवडतं, मस्त मातीचा वास वगैरे सुटतो असं थोडंसं पावसाचं वातावरण झालं की. कारण गावाकडच्या लोकांचं असं म्हणणं आहे की असं वातावरण झालं की काहीतरी म्हणजे झाडांवर वगैरे, शेतीमध्ये जो माल वगैरे असतो त्याच्यावर किडे वगैरे पडतात. बाकी अजून मी नेहमी बोलत असते, जे पण क्षण जगायला भेटतील जगून घ्या. माझं घर इथे आहे आणि मी इथल्या इथेच थोडस फिरले तर मला एवढा दम लागलाय. आणि तुम्ही 1-2 ब्लॉग मध्ये बघितलंच असेल करत असते, तर कधी काय होईल सांगू नाही शकत. एवढ्यातच मला दम लागतोय. म्हणजे बॉडी फिजिकली फिट नाहीये, पण प्रयत्न करते मी स्टील फिट ठेवण्याचा. चला भेटूया डिफरंट टेक्स्ट मध्ये अजून पुढे. आता आम्ही मच्छी घ्यायला आलोय. बघा मच्छीच्या दुकानाकडे किती लाईन आहे, कारण डिस्काउंट आहे मच्छीवर आज काहीतरी.
म्हणून. ही माझी लहान बहीण आहे आणि ही रोज मला बोलतीये तू ब्लॉगिंग करायला स्टार्ट केले, आम्हाला कधी घेते तुझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आत्ता जॉबवरून आले आणि तसंच तिला उचललंय, मच्छी घ्यायला आलोय. आणि आता बोला मॅडम, तुम्हाला यायचं होतं ना ब्लॉगमध्ये? ॲक्च्युली काय झालंय, मी हिला रोज बोलते आता दिवाळी आहे त्याच्यामुळे आपण फटाके वाजवू. मी एकटीनेच वाजवलेत आणि बोलता येते की आपण एकत्र वाजवूया. आणि 2 दिवसापासून मी एवढे दमते, पाहुणे येता येते जाता येते, आम्ही पाहुण्यांकडे जातोय, पाहुणे आमच्याकडे येता येते आणि वेळच भेटत नाही. रात्रीचं झोपून जातोय लवकर दोघी पण. ही पण आजारी पडती रोज रात्रीचं फटाके वाजवायच्या टाइम. ते का नाही सांगितलं? लाजू नको, खरं बोलत जा. फटाके वाजवायच्या वेळेस झोपून दोघी पण झोपतो आम्ही फटाके वाजव. आज नक्की वाजू. ओके ओके डन. आता ही लहान मुलांसारखं पाऊस पेटवायला गेली. आपण दोघी 2 पाऊस लावू म्हटलं होतं, हिने एकटीने 2 पाऊस लावलेत. बघा आता. हाय गाईज, आता या दोघी जणी सुद्धा पाऊस पेटवत आहेत सोबतच. पाऊस कोणता पहिल्यांदा पेटतोय अशा रीतीने एकच पाऊस सक्सेसफुली पेटलाय, तो पण विजलाय. सर्वात मोठा बॉम्ब वाजवायला घेतलाय, म्हणजे एक लढत वाजवायला घेतली. बघूया कसं पेटतं आता. लगेच उडत येतो. थांब हिने बघा एवढे सगळे पाऊस हिने एकटीने पेटवलेत. हिच्यावर मी पाऊस पेटवायला गेले, माझा एक पण पाऊस नाही पेटला. आता हीच माझा पाऊस पेटवून बघते परत. दाखव पेटून. हा बघा कसा बघतोय. चल जाऊ दे, नाही पेटणार तो पाऊस. 2 पाऊस फुसके निघाले काय, ते पण माझ्यावालेच का निघाले. किती पण प्रयत्न केला तरी नाही फुटणार आहे. आता त्याच्यात काय माझीची गाडी घुसवली. 7 शॉट मी आता हाताने पेटवणार. ती एवढी नाही माझी. 7 शॉट आता मी वाजवणार, हातानेच वाजवणार. बाबा पटकन पेटला. आता हा काय वाजवायला चाललाय बघूया आपण. इट वॉज पाऊस. सगळेजण पाऊस, सगळ्यांकडून पाऊस पेटला, माझ्याकडे वाटतं ना. चला सॅल्यूट. चला बाय बाय. लोक काय घरून बघायला लागलेत मला. फटाके ऑलमोस्ट वाजवून झाले, तेवढे राहिलेत थोडे, त्याच्यामध्ये रॉकेट वगैरे. तर आता मी पॉप वाजवते आणि गप्प घरी जाते, कारण आता 110 हाका मारल्या गेल्या तर घरी. मागे कोणच नाही आहे, मी एकटीच आहे आणि इकडे वाघांची खूप भीती आहे. सो जावं लागेल लवकर घरी. चला, ऑलमोस्ट सर्व झाले. दिवाळी ऑलमोस्ट संपली आहे. वाघाची मावशी आहे वाटतं इथे. हे बघा, वाघ कशी बघते. वाघाची मावशी आली म्हटलं, वाघ पण येऊ शकतो. जेव्हा बाहेर एकटा असतो, या घरच्यांचं खूप बोलणं खाल्लेलं असतं.
तेव्हा असं हळूहळूच बोलायला लागतं. दरवाजा पण बंद आहे, आता मला आतमध्ये घेतील की नाही आय डोंट नो. बघूया, ट्राय करूया. दाखवणार नाही मी आतमध्ये घेतात की नाही. नाही घेतलं तर इज्जत जाईल, म्हणून भेटूया परत. पण मी परत का व्हिडिओ घेतला हे सांगण्यासाठी की काय बोलते व्हिडिओमध्ये मलाच कळत नाही आहे. कारण अशा सिच्युएशनमध्ये आहे, घरच्यांचं 100दा बोलणं खाल्लं आहे आणि तरी पण बाहेर एकटी फटाके वाजवत बसली होती. हे सांगायसाठी मी परत एक टेक घेतला आहे. चला भेटूयात, बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी चांगल्या टॉपिकवर. बाय गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा.